हॅलो फ्रेंड्स, प्रगतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवूया छोले भटुरे। तर त्यासाठी इथे मी एक वाटी छोले भिजत घातले होते रात्री आणि तुम्ही बघू शकता आपले छोले छान भिजलेले आहेत आणि स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि काही खडे मसाले घातलेले आहेत, तेजपत्ता, इलायची, दालचिनी आणि चक्रीफूल। तर मग आपण सिटी करून घेऊयात। छोल्यांसाठी आपण आता मसाला बनवूयात। ते 7 ते 8 लसणच्या कळ्या घेतलेल्या आहेत, एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे 1 इंच आणि इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे। चला तर मग आपण वाटून घेऊयात आणि तडका देऊयात। तर तुम्ही बघू शकता मी तेल घातलेलं आहे कढईमध्ये आणि जिरं घालते। आता मी फोडणीला इथे खडा मसाला घालत नाही आहे, कारण आपण कुकरमध्ये घातलेला आहे। तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, मला नाही घालायचं आहे कारण ते खूप स्पायसी होतं, मग त्याच्यामुळं मी नाही घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपला कांदा छान आपण पेस्ट केली होती कांद्याची। आता थोडंसं भाजून घेऊयात। आपण अलग अलग करतो आहे कांदा आणि टोमॅटोची, कारण ह्याच्यामध्ये ते टेस्ट छान येते, फ्लेवर एकत्र केलं तरी चालतं, मग ते जास्त आपल्याला भाजून घ्यावा लागतो मसाला आणि अशा पद्धतीने केलं तरी चालतं। तर तुम्ही बघू शकता कांदा पहिला मी परतवून घेतला होता, त्याचा कच्चा जो हे असतो तो घालवल्याच्यानंतर मग टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। तर आपली टोमॅटोची पण हे छान झालेली आहे। थोडंसं मीठ घालते। आता ह्याला चांगला आपल्याला मसाल्याला शिजवायचं आहे, जोपर्यंत तो असा घट्ट बनत नाही तोपर्यंत। तर मग स्लो गॅसवर 5 ते 10 मिनटं आपण ठेवूयात, तोपर्यंत आपण इथे भटुऱ्याची तयारी करूयात। तर इथे 2 वाटी मी मैदा घेतला होता, तुम्ही बघू शकता। तर आता भटुऱ्यांसाठी काही लोक सोडा घालतात, इनो घालतात, तर त्यासाठी आपण काही घालत नाही। फक्त इथे 2 चम्मच मी रवा घेतलेला आहे आणि 2 चम्मच इथे दही घालते। तर ह्याच्यामुळं पण आपला भटुरा छान फुलतो, तुम्ही बघाच। आणि आता आपण चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे। मिक्स करून घेऊयात आपण सगळं आणि जेवढं लागेल थोडं थोडं तेवढं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळी नाही, जास्त घट्टही नाही, मीडियम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। साधारण मला 1 ग्लासाच्या आसपास पाणी लागलेलं आहे। तर बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं तेल घालते आणि ह्याला आपण रेस्ट करायला ठेवून देऊया 10 ते 15 मिनटं। मस्त परत एकदा मी घेते, मळून घेते पीठ। तोपर्यंत तुम्ही इकडे बघू शकता आपला मसाला अर्धा भाजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूयात। आता मसाले घातलेले आहेत मी, छोले मसाला घातलेला आहे, हळद, तिखट, धना पावडर, जसं तुम्हाला लागेल त्या ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता, कमी जास्त। तर माझं मसाले घालताना ते व्हिडिओ स्किप झालेले आहे, तर मी तुम्हाला सांगते। मी 2 चम्मच छोले मसाले घातलेला आहे, 1 चम्मच लाल तिखट, हळद आणि धना पावडर। तर तुम्ही बघू शकता मी जे आपले छोले आहेत ते त्याच्यातलं पाणी काढून घेतला होता जाळीमध्ये, छोले वेगळे आणि पाणी वेगळा करून घेतला होता। पहिले छोले घातले जेणेकरून आपण छोले त्याच्यामध्ये छान हे करू, आणि एकदाच जर घातलं तर मग त्याच्यामध्ये पाणी कमी जास्त होऊ शकतं। त्या ह्याच्यासाठी मी छोले पहिले वेगळे काढून घेतले आणि मग पाणी आपल्याला लागेल त्या क्वांटिटीमध्ये आपण घालू शकतो। आणि तुम्ही ते बघू शकता आपले छोले छान शिजलेले आहेत, तुम्हाला मी दाखवलेतच। वरून आता कस्तुरी मेथी घालते आणि परत याला 5 मिनटं आपण शिजवून ठेवूया। मिरची घालते इथं कमी, तुम्हाला ह्याच्यामध्ये घालाच हिरवी मिरची, ह्याची टेस्ट छान येते, फ्लेवर छान येतो। आता इकडे आपण तडका देऊयात छोल्यांसाठी। इथे मी अख्खा जिरा घातलेला आहे थोडा, तुम्ही जिरा पावडर पण घालू शकता। आणि इथं अद्रकचे पीसेस आहेत, मी लांब लांब कट करून घेतले होते बारीक, तुम्ही बघू शकता। आणि इथे हिंग घातलेला आहे। आता हे आपल्याला छान परतवायचं आहे आणि हा तडका आपल्याला फायनल आपले छोले तयार झाल्याच्या नंतर घालायचा आहे। ते वरून मी परत कस्तुरी मेथी घातली आहे। जर कस्तुरी मेथीचा मी जरा जास्तच वापर केलेला आहे, कारण छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि थोडंसं हलकासा लाल तिखट घातलेला आहे कलरसाठी, जेणेकरून आपले छोले छान दिसतील। बघू शकता मस्त तडका लावलेला आहे, तुम्ही लगेच झाकण ठेवून द्या, मस्त। चला तर मग आता आपण भटुरे बनवूयात। तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ इथे 10 ते 15 मिनटं रेस्ट झालेलं आहे। आता ह्याला आपण चांगलं मळून घेऊयात, मस्त ह्याची मालिश करायची आहे पिठाची।
जेवढं तुम्हाला जमेल तेवढं त्याला आपटा, जसं मळायचं तसं मळा. फक्त आपलं पीठ छान मळून घ्यायला पाहिजे, सॉफ्ट झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी थोडासा छोटा गोळा घेतलेला आहे. आता आपल्याला हे लांबट लाटून घ्यायचं. इथे मी पीठ नाही लावलेलं आहे ह्याला, आपल्या पिठासाठी सुखा पीठ नाही घेतलेला आहे, मी तेल लावलेला होता थोडा. तुम्ही बघू शकता मी लांबट असं लाटून घेतलेला आहे आपला भटुरा. आता आपण तेलामध्ये तळून घेऊ. तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलाच होता. बघू शकता कशा पद्धतीने गॅस मी फास्ट केलेला आहे. आता याला आपण छान तळून घेऊयात. हा भटुरा छान फुलतो. ह्याच्यामध्ये सोडा इनो घालायची गरज नाही आहे. तुम्ही नुसतं दही आणि ह्याच्यामध्ये पण करू शकता, छान होतो आणि खूप छान फुलतो, छान लागतो. नक्की ट्राय करा ही रेसिपी. छोले भटुरे कधीतरी खाल्लेले चांगले असतात. तुम्ही बघू शकता दुसरा पण तुम्हाला मी दाखवते भटुरा तळून. तर हा पण भटुरा आपला छान फुललेला आहे. वाव, अशा पद्धतीने तुम्ही तेल साईडने सोडा त्याच्यावर, जेणेकरून तो फुलेल. मस्त फुललेला आहे आपला भटुरा. पलटी करून घेऊयात आणि वरच्या साईडला मी थोडंसं हलकंसं प्रेस करते, जेणेकरून जे कडा आहेत ते छान शिजले जातील. नाहीतर मग तसंच कच्चे राहू शकतात ते. म्हणून मी हलक्या हाताने थोडंसं प्रेस करते. जोरात दाबू नका, नाही तर त्याच्यामध्ये तेल जाण्याची शक्यता आहे ते भटुरा आपला फुटल्यानंतर. तुम्ही बघू शकता मी हलक्या हाताने प्रेस करते आणि आपलं भटुरा इथे मस्त गोल्डन ब्राऊन आलेला आहे. त्याला आपण काढून घेऊया. तर कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. एन्जॉय.